चितर तक्रार लई आणि सासूबाईची तर बोलायची घाई. एवढा कसला त्रास झाला एवढा या घरामध्ये मला जात असताना आता मी कुणाच्या जीवावर रायाची ग बाई. असे नवऱ्याला रडून समजावून सांगायचं आणि अशा वेळी नवरा बायकोच ऐकून बोलतोय उठून आई बापावर धावतोय रे धावतोय रे धावतोय रे. लग्न झाल्यावर आई बापा पासून मुलगा वेगळा राहतोय रे. लग्न झाल्यावर आई बापा पासून मुलगा बाजूला राहतोय रे. लग्न झाल्यावर आई बापा पासून मुलगा वेगळा राहतोय रे. लग्न झाल्यावर आई बापा पासून मुलगा वेगळा राहतोय रे. आत्या म्हणती दुसऱ्या वर्षी लगेच म्हातारीवर येते. लग्न झाले की सुनबाई घरामध्ये आली की पहिल्या वर्षी प्रेमाने सासूबाईला बोलली होती नवीन आली असत्याने नवीन आलेली असते आत्ती साहेब चावल साप नव्हे साहेब साहेब. दुसऱ्या वर्षी साप निघून गेला नुकत्या आत्या राहिल्या आणि तिसऱ्या वर्षी आत्या पिन तिथं राहिली म्हातारी. बर आणि चौथ्या वर्षी त्या री मध्ये घालून म्हातारडी कारण सवय येतन चालू आहे सासूबाईला वरली गिरेट दिलेली असते सुनबाईने. बरोबर आहे. नोकरदाराने परवा संप केला होता त्यासाठी. आणि अशा वेळी बायको बोलती आई बापाला आणि तिचीच बाजू वळतोय रे वळतोय रे वळतोय रे. लग्न झाल्यावर आई बापा पासून मुलगा वेगळा राहतोय रे. लग्न झाल्यावर आई बापा पासून मुलगा बाजूला राहतोय रे. लग्न झाल्यावर आई बापा पासून मुलगा वेगळा राहतोय रे. लग्न झाल्यावर आई बापा पासून मुलगा वेगळा राहतोय रे. पोरे सांभाळण्यासाठी लागतो आई बापाच्या पाठी. आता कुठला किसना आई बाप आणणार. लग्न झाल्यावर ह्या 4-2 वर्षामध्ये दोन का विना मुलं झालेले असतात. आता या मुलांना ठेवायचं कुठं आणि कामाला जायचं कसं. नवरा बायकोसनी हो मोठा पंचायत पडली आता त्यांना. हळूच उचलायचं आणि सासऱ्याजवळ नेऊन ठेवायचं. मामासाहेब तुमच्या शिवार राहीत नाही. त्याशिवार म्हातार पण मुंडे खिशात हात घालत नाही नातवाला खायला द्यायसाठी. आणखी 4 वर्षामध्ये तो मुलगा लहानाचा मोठा होतोय रांगता होतोय चालता होतोय चालत शाळेला जातोय आपल्या हिमतीवर शाळेला जातोय. बरोबर आहे. आता अशा वेळी सुनबाई म्हणणारी काय म्हणते माहिती आहे का आता फुकट खायला घालायचं नाही तुमच्या आई बापाला. माता म्हातारीला आपली मुलं आपल्या पायावर हिमतीवर शाळा जात्या. बरोबर आहे. आणि अशा वेळी गैरज भागली वाटायला लागली पुन्हा बोला धरतोय रे धरतोय रे धरतोय रे. लग्न झाल्यावर आई बाबा पासून मुलगा वेगळा राहतोय रे. लग्न झाल्यावर आई बाबा पासून मुलगा बाजूला राहतोय रे. लग्न झाल्यावर आई बाबा पासून मुलगा वेगळा राहतोय रे. लग्न झाल्यावर आई बाबा पासून